जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील महिलांसाठी सुवर्ण संधी मिळणार 24 लाख रुपयापर्यंत अनुदान। नेमकी काय योजना, याचा अर्ज कुठं करायचा, अटी शर्ती पात्रतेचे निकष काय, या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो राज्यातील 21 जिल्ह्यातील 7201 पेक्षा जास्त गावांमध्ये राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2। मित्रांनो याच प्रकल्पाच्या अंतर्गत महिला लाभार्थ्यांसाठी अवजार बँकेची स्थापना ही एक स्पेशल बाब राबवली जात आहे आणि याच्याच अंतर्गत 31 ऑगस्ट 2026 पर्यंत महिला बचत गटांना अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये अवजार बँकेची स्थापना या बाबीसाठी 60% किंवा जास्तीत जास्त 24 लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे। मित्रांनो याच्यासाठी आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं। एप्रिल महिन्यापर्यंत याच्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले होते। बऱ्याच मोठ्या प्रमाणात अर्ज केले, परंतु कागदपत्राची पूर्तता न करणं किंवा निवड झाल्यानंतरही पुढे त्याच्या अंतर्गत काही अंमलबजावणी प्रक्रिया न पार पाडणं किंवा जेवढे आवश्यक आहेत किंवा जेवढे लक्ष्यांक आहेत तेवढे अर्ज न येणं, अशा अनेक साऱ्या बाबीमुळे पुन्हा एकदा या योजनेच्या अंतर्गत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये आता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत महिला लाभार्थ्यांना, महिला बचत गटातील लाभार्थ्यांना या योजनेकरता अर्ज करता येणार आहे। याच्या अंतर्गत पात्र कोण असणार आहेत, तर जे काही उमेदचे किंवा मावमेद जे बचत गट आहेत, महिला बचत गट, असे महिला बचत गट याच्यासाठी अर्ज करू शकतात। या महिला बचत गटामधील कमीत कमी 10 सदस्य असणं गरजेचं आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या कुटुंबातील 10 सदस्य असावेत। आता वेगळं कुटुंब म्हणजे काय, तर पीएम किसानच्या योजनेनुसार पती पत्नी आणि 18 वर्षाखालील मुलं हे कुटुंब होतं। असं कुटुंब, या कुटुंबाच्या व्याख्येनुसार वेगवेगळ्या कुटुंबातील 10 महिला लाभार्थी याच्यामध्ये एक गट असेल, अशा महिला लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत लाभ दिला जाणार आहे। आता याच्यामध्ये कमीत कमी कितीही अवजार बँकेची स्थापना केली जाऊ शकते, परंतु जर 20 लाख रुपयावरचा जर प्रोजेक्ट असेल तर त्याच्यासाठी बँकेचं लोन काढणं हे कंपल्सरी बंधनकारक याच्यात असणार आहे। आणि जी काही अवजार बँकची स्थापना होईल, समजा 30 लाखाची झाली तर त्याच्या मर्यादेमध्ये 60% पर्यंत जे अनुदान असेल ते अनुदान मिळणार आहे, परंतु जास्तीत जास्त अनुदानाची महत्तम मर्यादा जी असणार आहे ती 24 लाखाची असणार आहे। 20 लाखाचा जर प्रकल्प उभा केला तर त्यात 12 लाख रुपयापर्यंत अनुदान असणार, असं 60%च्या प्रमाणामध्ये ते अनुदान दिलं जाणार आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एका गावामध्ये एक अवजार बँकेची स्थापना अशी बाब या ठिकाणी दिली जाणार आहे। आता याच्या अंतर्गत जर एका गावामध्ये एकापेक्षा जास्त जर अर्ज आले तर त्याची लॉटरी पद्धतीनं निवड केली जाणार आहे। आता ज्या गटांना यापूर्वी अवजार बँकेसाठी लाभ दिलेला असे गट याच्या अंतर्गत पात्र राहणार नाहीत। याच्या अंतर्गत MSRLM माविम पुरस्कृत महिला बचत गट व गाव संघ हे पात्र राहणार आहेत। याच्यामध्ये महिलांना प्राधान्य दिलेले आणि महिलाच्याच गटाची निवड केली जाणार आहे। आता याच्यासाठी अर्ज करण्यासाठी पोखराचं पोर्टल आहे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचं पोर्टल आहे। या पोर्टलवरती बचत गटाची जी काही असेल ती पहिली नोंदणी करावी लागणार आहे। याच्यात नोंदणीकृत जे बचत गट असतील त्यांना पुढे डीबीटी वरती अर्ज करता येणार आहे। NDKSPच्या डीबीटीची पोर्टलची आपल्याला डायरेक्टली लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला शेतकरी उत्पादक संघटना जी आहे त्या शेतकरी उत्पादक संघटनाच्या अंतर्गत तुमच्या महिला बचत गटाची नोंदणी करावी लागणार आहे। महिला बचत गटाची नोंदणी कशी करायची याच्याबद्दल आपण एक सविस्तर असा व्हिडिओ यापूर्वीच बनवलेला आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही ती नोंदणी करू शकता। आणि नोंदणी झाल्यानंतर शेतकरी उत्पादक संघटना नावाचा जो काही टॅब आहे त्या FPOच्या टॅबच्या माध्यमातूनच पुढे तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे। आता याच्यासाठी बचत गटाचं जे काही स्टेटमेंट असेल ते लागणार आहे, त्यांचे पाठीमागचे झालेले व्यवहार वगैरे या सर्व बाबी याच्यामध्ये आवश्यक असणार आहेत। आणि 10 पेक्षा जास्त महिला लाभार्थी असलेल्या, 10 पेक्षा जास्त महिला सदस्य असलेल्या बचत गटाला याच्या अंतर्गत अर्ज करता येणार आहे। आता याच्या अंतर्गत 31 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली आहे। आपण जर इच्छुक असाल तर या योजनेकरता अर्ज करू शकता। तर मित्रांनो अशा प्रकारे हे एक अवजार बँकेच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती होती। याच्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना किंवा इतर आवश्यक असणारी जी काही महत्त्वाची अशी माहिती आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, त्याच्याबद्दल सुद्धा आपण नक्की माहिती देण्याचा प्रयत्न करूया। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।